सजयति सिन्दूरवदनो देवो यद्वादमङ्गलस्मरणम् वासरक्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् ध्यायेन्नित्यमपुरभवेशललितां गन्धर्वलावण्यतां देवीं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीलाविग्रहणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकाम् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यतरत्रिसर्गो मृषा काम्नाश्रेण सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद भगवान की राजाधिराज प्रभु ब्रह्मकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान इंदीवरेन्द्र मणिसुंदर इंदिरेशम मंदीकृतेन्द्र गिरिवृंदमनंतवीर्यम मंदस्मित प्रसन्नंदितलोकवृंदम वंदे दिनेन्द्र कुलनंदन रामचंद्रम आपदामपहर्तारम् दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वागतयूतमुखियं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं देवशैलाभदेहं
दनुजवन कृशाणं ज्ञानिनां मकरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। सगळ्यांनी म्हणायचे ओम हरये नमः ओम हरये नमः ओम हरये नमः। आजचा कथा प्रसंग यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति। पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण श्री रामचंद्र प्रभू जी अत्यंत दिव्य कथा सांगणारी ही वाल्मिकी रामायणाची कथा। या कथेचा आज 5वा दिवस, बरोबर? 5वा दिवस ना? काल आपण कथेच्या ओघामध्ये राजा दशरथाचा मृत्यू बघितला। हे राम, हे लक्ष्मणा, हे सीते असं म्हणत राजा दशरथाने प्राण सोडले। मोठी अवघड परिस्थिती अयोध्येमध्ये निर्माण झाली। अयोध्येचे सर्वाधिकार सांभाळणारा सार्वभौम चक्रवर्ती राजा दशरथ याचा मृत्यू झाला। सर्व सूत्र वसिष्ठ ऋषींनी हातामध्ये घेतले। एका आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या वर्णनानुसार दिव्य तेलामध्ये राजा दशरथाचा देह ठेवला। का बरं? तर वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पुत्र हयात असेल तर पुत्राकडनं अग्निसंस्कार होणं फार महत्वाचं आहे। शास्त्राने वर्णनच केलंय पुन्हा तत्रायते पुत्रः। आई वडिलांना नरकापासून जो वाचवतो त्याचं नाव काय? पुत्र। पुन्हा म्हणजे नरक, या नरकापासून त्रायते वाचवतो त्याला काय म्हणतात? पुत्र असं म्हणतात। मग राजा दशरथाला भाग्याने 4 पुत्र होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न। पण दुर्दैव बघा, अंतकाली एकही बरोबर नव्हता। राम लक्ष्मण परत येण्याची शक्यता नाही। येऊ कोण शकतं? भरत आणि शत्रुघ्न। मग भरत शत्रुघ्न कुठे आहेत? कैकेय देशामध्ये। वाल्मिकी रामायणात वसिष्ठ ऋषींनी तात्काळ दिव्य रथ तयार करून सेवकांना भरताला आणण्यासाठी पाठवलं। पण वसिष्ठ ऋषींना माहिती आहे की जायला 7 दिवस लागतील। किती दिवस? 1 दिवस राजा भरताला तयारी करायला द्यावा लागेल आणि परत 7 दिवस परतीचा प्रवास करावा लागेल। 15 दिवस राजा दशरथावरती अंत्यसंस्कार होणार, पण तोपर्यंत देह सुरक्षित राहिला पाहिजे। म्हणून तेलाच्या द्रावणामध्ये आयुर्वेदाने सिद्ध केलेल्या तेलाच्या द्रावणामध्ये देह ठेवला। मोठी गंमत आहे, आमचं धर्मशास्त्र किती प्रगत होतं बघा। त्या काळात 15 दिवस देह सुरक्षित ठेवला राजा दशरथाचा। आता वसिष्ठ ऋषींनी त्या सेवकांना कैकेय देशामध्ये पाठवलं, पण सेवकांना आज्ञा दिली की जाताना तुम्ही वस्त्र घेऊन जा, मिठाई घेऊन जा, अलंकार घेऊन जा, अश्वपती राजांना दिल्या।
म्हणजे दशरथाचे सासरे जावई मेला आणि हे काय सांगतात, वस्त्र घेऊन जा, अलंकार घेऊन जा, मिठाई घेऊन जा. का बरं? तर त्यांना ती वार्ता भरताना तिथे आल्याशिवाय समजू नये अशी इच्छा. हे राजकारण. राजा मेला ही वार्ता जर सगळीकडे प्रसूत झाली तर शेजारचा राजा आक्रमण करून राज्य बळकावू शकतो. आणि अश्वपती राजांना जर ती वार्ता सांगितली असेल तर अश्वपती राजा सुद्धा राजा होता, त्याला राजकारण समजत होतो. त्याच्या लक्षात आलं असतं की अरे ही तर भारताला राज्य मिळवून देण्याची वेळ आहे, आपण काय केली पाहिजे, आपला भागचा आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे, आपला नातू आहे, नातू आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे. म्हणून वसिष्ठ ऋषींनी वस्त्र दिले, अलंकार दिले, मिठाई दिली आणि सेवकांना सांगितलं, सेवकांनो तुम्ही फक्त 2 शब्द 2 वाक्य बोलण्याचे अधिकारी आहात, फार बोलायचं नाही तिथे, मी सांगतो तेवढंच बोलायचं. म्हणे काय? म्हणे पहिलं वाक्य श्री भरत शत्रुघ्न तुम्हाला गुरुदेवांची आज्ञा आहे, हे पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य ताबडतोब तुम्हाला अयोध्येला निघायचं आहे. का? कशासाठी? हे तुम्हाला गुरुदेव सांगतील. राजा दशरथाने बोलवलं सांगितलं नाही, कौशल्यने बोलवलं सांगितलं नाही, सुमित्रेने बोलवलं असं सांगितलं नाही. आघर पघर बोलायचं नसतं राजकारणात. इथे धडा आहे. मून यहा अल्प भाषण, ज्याला अल्प भाषेमध्ये व्यवहार करता येतात तो मनुष्य यशस्वी होतो. आपले व्यवहार कसे असले पाहिजे? अल्प भाषण. एका दुसऱ्या वाक्यामध्ये विषय संपवता आला पाहिजे, अन्यथा विषयाला खूप फाटे फुटणार. सेवक निघाले, 7 दिवस अहोरात्र रथाचे घोडे धरताय आणि काही काही देशामध्ये ते घोडेस्वारी पोहोचले. अश्वपती राजा सिंहासनावर बसलाय. असं डायरेक्ट भरताला भेटता येत नव्हतं, तो राजा आहे आणि त्याला भेटावं लागलं. अश्वपती राजांना समजलं अयोध्ये दूत आले. त्या दूतांना विचारलं तुम्ही का आले आहात? म्हणे भरत महाराजांना निरोप दिला, भरतांना बोलवलं आणि भरतांना निरोप दिला, तुम्हाला गुरुदेवांची आज्ञा, तात्काळ अयोध्याकडे प्रस्थान करावं. असं म्हणून सेवकांनी वस्त्र दिले, अलंकार दिले आणि उत्तम उत्तम प्रकारचे मिठाया सुद्धा दिल्या. अश्वपती राजांनी त्याचा स्वीकार केला. भरताला तयारी करायला सांगितलं अश्वपती राजा. अश्वपती राजा सिंहासनावर उठला, अंतःपुरात गेला. भरत शत्रुघ्न तिथे गेले. भरत शत्रुघ्नांनी विचारलं आजोबा आम्हाला मोठी काळजी वाटली. म्हणे का? म्हणे परय्या म्हणजे परवाची गोष्ट. पहाटे मला अयोध्या नगरीचं स्वप्नामध्ये दर्शन झालं. त्या स्वप्नामध्ये मी अभद्र अयोध्या बघितली. कशी बघितली? म्हणे काय अभद्र बघितलं तू? म्हणे काही वेळी माझे वडील राजा दशरथ गोसेवा करत होते, पण गोसेवा करता करता त्यांचा पाय अचानक घसरला आणि शेणाच्या खड्ड्यामध्ये ते बुडून गेले. मी त्यांना वर येताना बघितलंच नाही, ते शेणामध्ये पडून गेले, बाहेर आलेच नाही. मी घाबरलो, रामदादा म्हणत म्हणत पळालो. तर जिथून पळालो तर त्या गोठ्याच्या सीमेवरती एक लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेली राक्षसी अकट विकट हास्य करताना मी पाहिली. आमच्या अश्वपती राजांनी त्या भरताला जवळ घेतलं आणि म्हणे भरता, स्वप्न हे स्वप्न असतात, मनात जे विचार असतात ते स्वप्नात प्रगट होत असतात.
अरे अयोध्येत काही अभद्र घडलं असतं तर काही वस्त्र पाठवले असते का तुला, अलंकार पाठवले असते का, मिठाई पाठवली असते का? असं काही नाही. मनातला विचार झाला. मला असं वाटतं की तुला तातडीने बोलवलं यात काही मोठं राजकारण असेल. राजा दशरथाच्या अयोध्या नगरीवरती कोणीतरी आक्रमण केलं असेल. त्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी राजा दशरथाला 4ही मुलांची आवश्यकता भासत असेल. म्हणून तुला आणि शत्रुघ्नाला तातडीने बोलवलंय. मला या वावगं काही वाटत नाही. पण भरता घाबरू नको. तुम्ही दोघंही जाऊ नका. तुमच्या बरोबर तुमचा मामा म्हणजे माझा मुलगा युधाजित येईल. कोण येईल? युधाजित नाव लक्षात. भरत शत्रुघ्नाची सांत्वना झाली. ते तयारी करायला निघून गेले. अश्वपती राजांनी युधाजिताला बोलवले. म्हणे युधाजिता, अयोध्येत निश्चित काहीतरी गडबड झाली. कोण म्हणतं? अश्वपती राजा. तो युधाजित म्हणतो, आपण बाबा तुम्ही आताच सांगितलं ना, वस्त्र पाठवले, अलंकार पाठवलं, मिठाई पाठवली. अश्वपती राजाने उत्तर काय दिलं माहितीये का? हे लक्षात ठेवण्यासारखं उत्तर आहे. अश्वपती राजा म्हणतो, अरे या तर भौतिक चल वस्त्र, अलंकार, मिठाई या तर कोणीही कोणाला देऊ शकतं. परंतु ती देण्याच्या पाठीमागची भूमिका ही नेहमी स्वच्छ असेल असं सांगता येत नाही. हा वरकरणी फक्त देखावा आहे. राजा भरताला शत्रुघ्नाला बोलवण्याचं काय कारण असतं रे युधाजिता? म्हणे बाबा तुम्ही सांगितलं परकीय आक्रमण केलं असेल. म्हणे तुला काय वाटतं? दोनच नावं घेतले रामायणात. म्हणे राजा दशरथ आणि वसिष्ठ ज्या अयोध्या नगरीचं रक्षण करायला तत्पर आहे, तिथे कितीही मोठा परकीय राजा आला तरी त्याचं आक्रमण परतवून लावण्यासाठी भरत शत्रुघ्नाची गरज भासेल? अजिबात नाही. राजा दशरथ आणि वसिष्ठ सामर्थ्यवान आहे. आणि ते घटकावर सामर्थ्यवान नाही असं गृहीत धरू. जिथे ते लोक सामर्थ्यवान नाही तिथे हे भरत शत्रुघ्न लुटूपुटूचं धनुष्य चालवतात. हे काय करणार? काहीतरी वेगळी गोष्ट घडली आहे जी आपल्याला माहिती नाही. म्हणून तुला युक्तीने भरत शत्रुघ्नाला सोबत करायला पाठवतोय. पण शालको गृहभेदीच लक्षात ठेव. माहेरच्या लोकांनी, स्त्रीच्या माहेरच्या लोकांनी सासरी केलेली गडबड तिकडच्या लोकांना आवडत नसते. म्हणून अयोध्येची वेळ झाली ना, तू काहीतरी निमित्त करायचं आणि रथातनं उतरून यायचं आणि अयोध्येत काय घडलंय याचा बाहेर कामसा घ्यायचं. घरात जाऊन चौकशी करायची नाही. आपण माहेरचे आहोत. आपण तिथे जास्त बोललेलं त्यांना आवडत नसतं. आणि युधाजिता ज्या अर्थी तू जातोय त्या अर्थी तू एका राजाचा राजकुमार आहेस. तुझ्या बरोबर तुझं सैन्य असेल. जे काही घडलं, जी काही वार्ता समजली ते कळवण्यासाठी 10 सेवकांना तू परत इकडे पाठव. तू काही सर्व सूचना दिल्या आणि दुसऱ्या दिवशी भरत शत्रुघ्न रथामध्ये बसून अयोध्येकडे निघाले. वाटेमध्ये भरताला सुद्धा अपशकुन होत होते. म्हणे काय घडलं? म्हणे त्याच दिवशी सूर्याला ग्रहण पडलं आणि ग्रहण केलेला सूर्य भरताकडे पाहिला गेला. भरताच्या रथाच्या मार्गावरती 2 वेळा गाढवा आले नाही, थांबले आणि भरताच्या रथाकडे बघून रेखू लागले, ओरडू लागले. अभद्र पशु पक्षी असतात. उदाहरणार्थ महत्वाच्या कामाला निघताना सर्व दिसला तर समजावं ज्या कार्याला चाललंय ते कार्य कदाचित होईल पण अडचणी आली.
सर्वदर्शन एखाद्या कार्याच्या आरंभाला जर झालं तर लक्षात ठेवा कार्य यशस्वी होतं, पण ते होण्यासाठी काय करावे लागतात? अथक प्रयत्न. असं अशुभांचं दर्शन करत करत भरत शत्रुघ्न मनामध्ये शंकराचं स्मरण करत करत अयोध्येकडे निघाले. लक्षात ठेवा, मनुष्याचं मन कसं आहे? सकारात्मक विचार करणार. दुःखाच्या प्रसंगी आपण नेहमी जीवनामध्ये नकारात्मक विचार करतो, पण दुःखाचा प्रसंग आला की तोच नकाराचा विचार काय होतो? सकारात्मक होतो की नाही? डॉक्टर सांगतात तुमच्या या पेशंटचं काही खरं नाही, 1% चान्स आहे. तुम्ही म्हणाल तर हे औषध घेऊ. बातमीची शक्यता किती? 1%. आपण ती 1% संधी स्वीकारतो की नाही? एकाचे 2 होतील, 2चे 4 होतील, 4चे 8 होतील. 15 दिवसांनी माझे वडील घरी गेले. आपण तो 1% चान्स काय करतो? स्वीकारत असतो. दुःखात मनुष्य सकारात्मक विचार करतो. राजा दशरथ आणि राम लक्ष्मण यांच्याबद्दल कुठलाही वाईट विचार न येता भरत अयोध्येच्या दिशेवर येतो. आता अयोध्या कशी दिसतीये भरताना? संप्राप्ते चंद्रनयने पितरौ अयोध्यादिवो. ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर स्त्री, नीट ऐका, अत्यंत सुंदर स्त्री जिच्यावरती भगवंतांनी सौंदर्याची दयलूट केली, अशी सुंदर स्त्री भरजरी वस्त्र परिधान समोरून आल्यानंतर लक्ष्मीचं स्वरूप तिच्यामध्ये दिसलं. ती स्त्री पती निधनानंतर कशी दिसते, तिचं सौंदर्य सुद्धा कसं होतं महाराज? उमजून जातं. तशी अयोध्या नगरी दिसते. काय दिसतं अयोध्येमध्ये? तर अयोध्या नगरीतले सगळे वन उपवन ही ओस पडली आहे. शेतांमध्ये कृषक म्हणजे शेतकरी काम करताना दिसतात. पक्ष्यांचा सुंदर गुंजारव अयोध्या नगरीमध्ये सदैव होत असायचा, तो होत नाही. बाजारपेठेतले दुकान बंद आहे. चौकात लोक घोळका करून उभे. सगळीकडे सुटकी छाया आहे. मंदिर उघडे, पण मंदिरांमधला घंटानाद मात्र बंद आहे. भरताला अजून एक गोष्ट खटकतीये की भरताचा रथ ज्यावेळेस इकडून लोक घोडक्यात जातो, त्यावेळेस लोक कुचकुचतात आणि ते कुचकुचणं भरताच्या कानावर येतं. आला कैकेयीचा पुत्र. काय म्हणतात सगळेजण? भरताला कोणी म्हणत नाही. सगळ्या अयोध्येच्या जनतेचा दोष कोणावर आहे? कैकेयीचा पुत्र असं मला का म्हणत असावे? भरत विचारच करतोय आणि कोणीही भरताकडे पाहून प्रसन्न वदनाने हसत नाही. त्यांच्या नजरेमध्ये भरताबद्दलचा आदर दिसत नाही. असं का? भरत विचार करतोय. त्याच्या लक्षात आलं या प्रश्नाचं उत्तर फक्त राजा दशरथ देऊ शकतो. मग दशरथांचा मुक्काम कैकेयीच्या महालात असायचा. आपण काल बघितलं ती लाडकी राणी होती. आम्ही पाहिलं महाराज का कैकेयी लाडकी होती. तुम्ही काय झाले का? मला माहिती. कैकेयी कोण होती? लाडकी राणी. म्हणून रथ कुठे निघाला? कैकेयीच्या महालाकडे. लोकांचा संशय अजून बळावला की हे रामचंद्रांना वनवास आणि भरताला राज्य, ही योजना दिसतीये मायलेखांची. लोकांचा कान विश्वास झाला. भरताने काय घडलंय जाणण्याची उत्सुकता दाखवली, म्हणून रथातनं उडी मारली. त्वरेने न्यायच्या महालात जाऊ लागला. लोक म्हणू लागले बघा राजा व्हायची किती घाई.
वाल्मिकी ऋषींना हा प्रसंग सांगताना घरीवरून आलं. ते म्हणतात ज्या भरताचा काही मात्र या विषयाशी संबंध नाही, तो भरत या ठिकाणी काय होतोय, बदनाम होतोय. त्याच्यावरती लोक विविध प्रकारचे आरोप करत आहेत. भरताचा काही संबंध आहे का? रामायणात भरताला भरत कधीच म्हणत नाही वाल्मिकी, कधीच म्हणत. ज्या ज्या वेळेस भरताचा उल्लेख येतो त्याच्या वेळेस त्याला विशेष लावलं जातं. राघव प्रिया, रामाचा सगळ्यात प्रिय भाऊ. कारण केवटाचा प्रसंग सांगितला ना तुम्हाला, त्या केवटाला रामचंद्र काय म्हणतात, तुम भरत समभाय. रामावरती निश्चित प्रेम जेवढं जाणकीचं तेवढंच कोणाचं, भरताचं. पण बघा भरताचं भाग्य, लोक त्याला दूषण देतात. त्वरेने आईच्या महालात गेला. वाल्मिकी ऋषी सांगतात की कधी कधी मनुष्य इतका अविवेकी होतो की त्याला बाह्य जगताचा विसर पडतो. भरताला हे समजताक्षणी कैकेयी सुवर्ण स्थानीमध्ये दिवा घेऊन भरताला औक्षणाला आली. कोण आली? जिचा पती केला काय, पती मृत पावलेला आहे, त्याच्यावरती अग्निसंस्कार झाला नाही, ती काय करू इच्छिते, औक्षण. हा काय आहे, अविवेक आहे. त्याला म्हणतात एखाद्या गोष्टीमध्ये आंधळ होणं, एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे किती धावणं, याचा मूर्तिमंत उदाहरणाचा भाग म्हणजे रामायण. आणि ती कैकेयी पुढे आली औक्षण करायला. कोणी औक्षण करायला पुढे आलं तर आपण नाही म्हणतो का, भरतही उभे. पण त्या कैकेयीने कुंकू घेतलं, भरताला लावायला घेतलं. तो भरत म्हणतोय अगं आई तू कुंकू लाव. तो कुंकू लावायचं विसरला. त्या कैकेयीच्या लक्षात आलं. त्याने सांगितलं रे भरता, थोडासा घोटाळा झाला, थोडीशी गडबड झाली. म्हणे काय? म्हणे राजा दशरथ आपल्याला सोडून जन्माला गेले. भरत तिथेच खाली म्हणे आई राजा दशरथ निजधामाला गेले, तू कसं सांगतेस? माझे वडील राजा दशरथ हे कर्तव्य परायण होते. शब्द काय वापरला दशरथाला? ते त्यांच्या कर्तव्यात कधी तसून चूक करत नव्हते. आज कशी चूक केली? भरताला कोणाच्या हातात घेऊन गेले. माझा हात कोणाच्या हातात दिला? त्यांचं काम होतं या भरताचं काय करा, सांभाळ करा, शत्रुघ्नाचा सांभाळ करा. हे त्यांचं कर्तव्य होतं. हे कर्तव्य पूर्ण न करता ते कसे गेले? आई सांग मला. रामाला सांगितलं त्यांनी, भरताला सांभाळ. लक्ष्मणाला सांगितलं, भरताला सांभाळ. सुमित्रा कौशल्या तुला सांगितलं सांभाळ. ती कैकेयी छटमीपणाने हसते. म्हणे राम लक्ष्मण जानकी कसे सांगते. ते तिघ जण वनवासात गेले. कुठे गेले? भरताला दुसरा धक्का बसला. आता भरताने काय विचारलं आईला? आई राम लक्ष्मण जानकीला वनवास घडला, याचा अर्थ रामाकडनं एखाद्या ब्राह्मणाचा वध झाला का? आई रामाला वनवासात पाठवलं, एखाद्या निरपराध स्त्रीवरती रामाने अत्याचार केला का? रामाला वनवासात पाठवलं, त्याच्याकडनं वेद शास्त्र पुराण यांची निंदा केली का? माझा दादा श्रीराम यांनी चुकून मदिरा मांस भक्षण केलं का? याचा अर्थ त्या काळात या गोष्टीची शिक्षा काय असायची? आणि आश्चर्याची गोष्ट आहे, रामाने याच्यापेक्षा याच्यातलं काहीच केलेलं नाही.
या कैकेयीने सांगितलं, भरता तो घोडा आहे, तुझ्या पश्चात अयोध्येत कारस्थान ठरवलं. भरताला तिसरा धक्का, म्हणे कारस्थान माझ्या विरुद्ध काय? म्हणे तू इथे नसताना रामाचा राज्याभिषेक होणार होता. भरताने सांगितलं, यात तर आनंदाची गोष्ट आहे, यात कारस्थान काय? आता कैकेयी मोठ्या प्रौढतेचा, कैकेयी मोठा राजकारणी असल्याचा भाव वाटते, भरताचं कल्याण करण्याचा वाटते. म्हणे पण ते कारस्थान मी उधळलं. देवदानवांच्या युद्धात राजा दशरथाचा रथाचं चाक तुटलं होतं, ते चाक मी दुरुस्त केलं, तो विशुद्ध पडला होता, त्याला शुद्धीवर मी आणलं, 2 कार्य केले, म्हणून राजा दशरथाकडून 2 वरदानांनी मागितले. आणि ते राजा दशरथाने सांगितलं, तुला वाटेल त्यावेळेस योग्य वेळेस माग, मी ते परवा मागितले. आणि पहिलं वरदान रामाला 14 वर्ष वनवास. भरताने आईची निंदा केली, म्हणे अगं आई, त्या रामाचा, निष्कलंक रामाचा काहीही दोष नसताना वनवास? रामा, तुझ्याबद्दल मी हे काय बोलून गेलो? ब्राह्मणाची हत्या केली का? स्त्रीचा स्त्रीवरती अत्याचार केला का? मदिरा पान केलं का? मांस भक्षण केलं का? अरे रामा, तुझ्या वनवासाला कारण माझी जन्मदात्री आई आहे, हिला मी आता जन्मदात्री कशी म्हणू? तो मोठा आक्रोश करायला लागला. कैकेयीने सांगितलं, अरे वेड्या भरता, दुसरा वरदान तर नाही, तुला आनंद येईल. म्हणे काय आहे वरदान? तर कैकेयीने सरळ सरळ सांगायचे नाही. तिने सांगितलं, बरं झालं म्हणे, ही वेळीच मंथरा आली आणि तिने मला सावध केलं. ही जर आली नसती तर हे कारस्थान पूर्ण होणं शक्य नव्हतं. म्हणे काय सांगितलं या मंथरेने? म्हणे मंथरेने सांगितलं, म्हणून रामाचा वनवास हे प्रथम वरदान मागितल्यानंतर अयोध्येचं राज्य तुझ्यासाठी मागितलं. मला माहितीये, तू राज्य सिंहासनावर बसला असता तर हा राम तुला नेहमी अवजड झाला असता. कारण सगळ्यांच्या डोळ्यात कोण बोलतो? तुला कोणी राजा मानलं नसतं, म्हणून युक्तीने त्याला कुठे पाठवलंय? वनवासात पाठवलं. आणि तुझ्यासाठी राज्य मानून घेतलं. आमच्या भरताने शब्द वापरला, माते ना तू वैरी. तुला मी आई कसं म्हणू? तू आई नाही, तू माझी वैरी आहेस. अगं, अयोध्येच्या शिल्लक राज्यपदासाठी निष्कलंक रामचंद्रांना, कोमलांगी जानकीला, कधीही मनात पाप न ठेवणाऱ्या लक्ष्मणाला तू वनात पाठवलं. कशाला? मला राज्य देण्यासाठी. आई, कधी माझा मनोदय जाणून घेतला? आणि 4 भावंड एकोप्याने राहत. आई, तू हा एकोपा तू भंगला. तिकडे शत्रुघ्नाने मंथरेच्या पाठीवरती लाथ मारली. मंथरा खाली पडली. आमच्या शत्रुघ्नाने खांद्यावरचं धनुष्य काढलं आणि धनुष्याने त्या मंथरेला मारून टाकलं. भरताने त्या शत्रुघ्नाला, अरे म्हणे शत्रुघ्ना, मंथरेला काय मारतोस? ती तर दासी आहे, ती एवढी, तिची बुद्धी तेवढी. समजायला कोणाला पाहिजे होतं? आईला पाहिजे. आई, आता फार पुढे बोलू नकोस. आजपासून मी तुला त्याग करतो. तुझ्या महालात मी परत येणार नाही. कैकेयी रडू लागली. तिच्या लक्षात आलं की आपण भरताचं कल्याण करण्यासाठी गेलो होतो, तो भरत सुद्धा आता आपला राहिला नाही. कैकेयी खाली पडली आणि पुढे जाणाऱ्या भरताचे पाय धरून लागले. वसिष्ठ ऋषींचं आगमन झालं आणि वसिष्ठ ऋषींनी भरताला सांगितलं, लक्षात ठेव, न मातो परदैवतम. आई सारखं दैवत या जगतात
ती मनुष्य म्हणून चुकली आहे, पण तिची आई म्हणून पद मोठं आहे, पदवी मोठी आहे. आईला नमस्कार. आईशी फार तर बोलू नको, पण आईची निंदा करू नको, निर्भत्सना करू नको. काही उठ चुका होत असतात माणसाकडनं, पण ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला मोठं झाल्यानंतर मोठं म्हणून वागायचंय, त्याने चुका करू नये. मोठ्या माणसाने चुका करू नयेत. चुका करण्याचा अधिकार कोणाला असतो? लहानांना. मोठ्या माणसाने मोठ्या माणसासारखं वागलं पाहिजे. मोठ्या माणसांना चुका करण्याचा काय असतो? अधिकार नसतो. तो कोणाला असतो? लहानांना असतो. कारण का? त्यांना कोणाच्या तरी पोटात शिरताय. आपण मोठे असतो, कोणाच्या पोटात शिरता येत नसतं, म्हणून आपल्याला चुका करण्याचा अधिकार नसतो. करता कारण तुझ्या डोक्यावरती वडिलांची छाया नाही. मोठा काहीतरी तुही आता मोठेसारखी वागायला लाग, आता आंधळपणा करून दोघांचा हात धरून वसिष्ठ मुनी राजा दशरथाच्या कलेवराजवळ शांत प्रशांत धीर गंभीर चेहऱ्याचा दशरथ तेलाच्या द्रावणामध्ये भरताने अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. शत्रुघ्नाची मदत घ्यायची इच्छा व्यक्त केली. सांगितलं भरता भेट करून वसिष्ठ ऋषी राजा दशरथ हा चक्रवर्ती सम्राट होता. त्याच्या साजेशी अंत्ययात्रा केली. कशी झाली पाहिजे? साजेशी. एक वाक्य रामायणात, देव पितृ कार्यात ज्ञान न प्रमदितव्यम. कुठलंही देवाचं कार्य आणि पितरांचं कार्य एक वेळ करू नका. शास्त्र सांगतं काही हरकत नाही, करू नका, पण ते उरकू नका. काय सांगितलं? उरकायचं नाही ना. जे काही करायचं ते कसं करायचं? शास्त्र संमत यथाविधी करायचं. आज कथा प्रसंग मोठा आहे, जास्त सांगत नाही. खरं सांगा, मनुष्याच्या आयुष्यात किती घर बांधणं होतं. मोठ्या मुश्किलीने मुलांनी मदत केली तर पण खरं तर किती एकच. मग आपलं एक घर होणार आहे, ते घर आपण आयुष्याची पुंजी लावून बांधलेलं आहे. मग त्याची वास्तुशांती केली पाहिजे का उरकली पाहिजे? सांगा मला. लग्न किती वेळा आलं माझं? मग त्या दिवशी लग्नाच्या धार्मिक संस्काराला महत्व का फोटोला महत्व का जेवणावळीला? सांगा मला. विवाहाच्या वेळेस मंगळसूत्र घालताना पती पत्नीला म्हणतो की हे सौभाग्यवती स्त्री, तुझ्या गळ्यात मी हे मंगळसूत्र बांधतो. कोणाची साक्ष ठेवतो? देवाग्नी द्विज देतो. देवांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने आणि लग्न लावणारे द्विज म्हणजे ब्राह्मणांच्या साक्षीने. हा मंत्र आहे. देव अग्नी द्विज. मंगळसूत्राचे काय असतात? पण तो फोटोग्राफर तो पुढे बाजूला, दुसरा त्याचा सहाय्य घेतो, म्हणे धूर फार येतोय, अग्निकुंड बाहेर घेऊन ठेवा. आणि अग्नी बाहेर गेला की अग्नी बरोबर अग्नीतले देवही निघून जातात. बिन पुराव्याचं काय बनलं? मंगळसूत्र. लक्षात ठेवा, विनोदाचा भाग नाही हा. मग पुढे घटस्फोट झाला तर जबाबदार कोण? फोटोग्राफर. धर्म धार्मिक कार्याला धार्मिक कार्याचं महत्व ठेवून काय केलं पाहिजे? महत्व दिलं पाहिजे. ते मंत्र आहे. ते काय? म्हणून वाल्मिकी रामायण सांगतं, कुठलंही धर्म कार्य उरकू नका, ते यथास्थित व्यवस्थित करा.
राजा दशरथाचा अंत्यसंस्कार शास्त्रोचित झाला पाहिजे, पण तो शास्त्रोचित करत असताना तो राजा होता, त्या राजाचा बहुमान राखला. कुठे करायचा अंत्यसंस्कार, कुठे करायचा अंत्यसंस्कार? वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजा दशरथ हा शनीचा भक्त होता आणि प्रजेची भक्ती तो फार करायचा. प्रजेवरती त्याचं अत्यंत प्रेम. एक दिवस राजा दशरथ वशिष्ठ ऋषी बसलेले असताना वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजा दशरथा थोडी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे काय? म्हणजे 15 दिवसांनी शनी महाराज रोहिणी नक्षत्रात जाणार. कुठल्या नक्षत्रात? आणि त्या चंद्राचं शनीचं शत्रुत्व आहे. रोहिणी नक्षत्र चंद्राचं. म्हणजे मग महाराज म्हणजे अयोध्येमध्ये दुष्काळ पडू शकतो, अनावृष्टी होऊ शकते, अतिवृष्टी होऊ शकते. राजा दशरथाने वसिष्ठांना विचारलं, काय केलं पाहिजे? म्हणे शनीची पूजा केली. राजा दशरथाने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं ना, गुरुदेवांनी सांगितलं ना, आजपासून शनीचीच पूजा. म्हणून राजा दशरथाने शनीची पूजा एकांतात जाऊन केली. स्वतः स्वकृत राजा दशरथ कृत स्तोत्र शनीसाठी म्हटलं. शनी महाराज प्रगट झाले आणि राजा दशरथाला आशीर्वाद दिला, अयोध्या नगरीमध्ये कधीही दुष्काळ नाही, कधीही दुर्भिक्ष पडणार नाही. आणि काळजी करू नको, माझा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहे. राजा दशरथ त्या दिवसापासून शनीची भक्ती करायचा. ते ठिकाण शरयू नदीच्या तीरावरती आहे. त्या शनी महाराजांच्या आश्रयातच वड, अश्वत्थ आणि औदुंबर 3 वृक्ष दिले आहेत. अशा शनी महाराजांच्या स्थानी राजा दशरथाचा अंत्यसंस्कार झाला. महाराज भरतांनी पुढाकार घेतला. विद्वान ब्राह्मणांना वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, त्या विद्वान ब्राह्मणांना बोलवलं. अयोध्या प्रजावासियांना भरतांनी गच्चीमध्ये जाऊन सांगितलं, माझ्यावरती रोष करू, मला राज्य करण्याची इच्छा नाही. माझी आई माझ्या प्रेमासाठी आंधळी झालेली होती. तिच्याकडे महत्तम बृहत्तम, इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतात मॅक्सिमम, मोठी अपराधाची बाब केली. आई करणं ही क्षमा. आणि प्रजाजन हो, राजा दशरथाचा अंत्यसंस्कार करायचा. राजा दशरथाला अभिवादन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना येण्याची इच्छा आहे, पण या भरताबरोबर चाला लोक असा तुम्हाला मी वडिलांचं कलेवर अजून गरम झालेलं नाही. त्यांच्या समोर वचन देतो, तुम्हाला बरोबर घेऊन मी रामाकडे जाईन. रामाचं मन वळवेल आणि अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक राजा दशरथानंतर रामाचाच होईल. माझ्या विश्वास ठेवा. असा आहे संस्कृत मध्ये म्हण आहे, आकृती गुणाकथे. मनुष्य किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो, हे त्याच्या चर्येवरून समजतं, त्याच्या विनम्रतेवरून समजतं, त्याच्या देह बोलीवरून समजतं. प्रजेच्या लक्षात आलं, अरे हा तर म्हणे धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. नराधम कोण आहे? ती कैकेयी आहे. म्हणून प्रजेने साधो भवान भरता तुझं कल्याण असो, काळजी करू नको. राजा दशरथाच्या अंत्यसंस्कारात आम्ही सहभागी होऊ. एका चक्रवर्ती सम्राटाला साजेल अशी पालखी बनवण्यात, चंदनांच्या लाकडाची व्यवस्था करण्यात, गोरस गाईचं तूप मागवण्यात, भीमसेनी कापूर मागवण्यात, पुष्पांनी सजवलेली चितेवरती जया विजया आदी प्रेत मातृकांचं आवाहन केलं. तिथे क्रव्याज नावाचा अग्नी स्थापन करण्यात आला. चितेवरती राजा दशरथाला निजवलं, चंदनाच्या लाकडांवर निजवलं,
देहावरती जी काही अंत्यकाली पूजा करायला पाहिजे ती केली, परत त्याचा तो उरलेला देह चंदनाच्या लाकडाने स्थापन केलेला कर्व्याद नावाचा अग्नी जो भरून मडक्यात आणलेला होता, तो राजा दशरथावरती 5 ठिकाणी टाकला. त्याच्यावरती गोघृत गाईचं दूध टाकलं, भीमसेनी कापूर टाकला. परिणाम ती चिता धडधड 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 जळू लागली आणि राजा दशरथ अनंतामध्ये गेला. राजाधिराज दशरथ महाराज श्री शनी महाराज. राजा दशरथाने पुत्र जन्माचं सार्थक व्हावं म्हणून राजा दशरथाची सांगोपांग 13 दिवसापर्यंतची उत्तरक्रिया केली. उत्तरक्रियेचं भोजन झालं. 14वा दिवस आला. राजा भरताने सगळ्या प्रजावासियांना राजवाड्याच्या बाहेर चौकामध्ये बोलवलं. वसिष्ठ ऋषींना बोलवलं, कौसल्या कैकेयी सुमित्रेला बोलवलं आणि सांगितलं वडिलांची उत्तरक्रिया संपली. आज 14वा दिवस रम्य सकाळ आहे. तुम्ही सगळे जण मला आशीर्वाद द्या. मी 4 जणांना घेऊन राजा रामाकडे जातो आणि सन्मानाने परत घेऊन येतो. प्रजाजनाने विरोध केला. प्रजा म्हणतीये राजा दशरथ, राजा भरता, तुला काय वाटतं तुझ्या सांगण्यावरून राम परत येईल? अरे माझ्या दुकानात तो तासनतास येत बसायचा, सारखं माझ्या पायाला हात लावायचा आणि मला काका काका तात तात किती कथन. तो राम तुझा ऐकणार नाही. आता राजा दशरथने त्याला समजून करायला मी तुझ्या बरोबर यायला पाहिजे. एक दुकानदार असं म्हणता क्षणी दुसरा भाजीवाला म्हणतो, हा तुझं काय ऐकतो म्हणे ना? राम तर खरं माझा ऐकतो. कारण का रामाला माझ्या शेतात पिकवलेली भाजी आवडते. एक शेतकरी होता आणि म्हणे तुमच्या दोघांचा काहीतरी गैरसमज होतो. तो राम मी शिवलेले कपडे घालतो आणि ते घातल्यानंतर याचे किती रुपये झाले विचारतो. त्यावेळेस मी सांगतो रामा तुझ्याकडनं कसले पैसे, तू तर माझा पुत्र आहे. त्यावेळेस तुम्हाला घट्ट आलिंगन देतो आणि सांगतो खरं आहे राजा दशरथा तितकाच तुमचा माझ्यावरती अधिकार आहे. मी तुम्हाला पिताच समजतो. मी हे काही स्त्री मंडळी उभी राहिली म्हणे राम मला बहीण म्हणतो, कोणी म्हणतं राम मला आई म्हणतो, मी कौशल्याची मैत्रीण म्हणून राम मला मावशी म्हणतो. राजा दशरथ भाऊबीजेला माझ्याकडे येतात म्हणून राम मला ते म्हणतो. वनवासात राम कोण गेला ग? हे माझ्या माहेरी गेलेल्या मुलीला माहिती नाही. ती आता इथे आली, ती म्हणते मला रामाला वळेल. असं करता करता सगळ्या प्रजाजनांची इच्छा झाली की रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतात. भरताच्या लक्षात आलं ही वेळ विरोध करण्याची नाही. त्याने सांगितलं, वसिष्ठ ऋषींची परवानगी घेतली, सांगितलं म्हणे आता सगळेच जण येणार आहेत तर आज जाणं रहित करण्यात आलं. कारण का चित्रकूट पर्वतापर्यंतची जी वाट आहे ती 1-2 लोकांनी प्रवास करावा अशी पाय वाट. जंगलातला रस्ता आहे, हायवे ना. 1-2 जणांनी प्रवास करावा अशी वाट आहे. तुम्ही जे लाखो लोक माझ्या बरोबर येणार तर रस्ता बनवला पाहिजे, मार्गातले दगड हटवले पाहिजे, नद्यांचा उतार कुठे शोधला पाहिजे. म्हणून पुढे काही सेवक जातील आणि 4 दिवसाचं अंतर घेऊन आपण प्रवास करत करत मजल करत पुढे जाऊ चित्रकूट पर्वतावर.